आज आपल्या सर्व वारकऱ्यांसाठी श्री ब्रह्मेश्वर शिवलिंग यांनी दिव्य दर्शन दिलेले आहे. शंभर आपल्याला दर्शन दिले, साक्षात दर्शन दिलेले आहे. त्यांचे आम्ही खूप खूप मनपूर्वक आभार. ओम नमः शिवाय. शिव महादेव ब्रह्मेश्वराय नमः. हे शिवलंगपुरातील स्वयंभू असून हे इंदुरी गावच्या इंद्रायणीच्या काठावर आहे. ब्रह्मेश्वर मंदिर आहे. ओम ब्रह्मेश्वर. दक्षिणा दिली मला. तुम्ही 200 तरी द्या. रामकृष्ण बाबा, रामकृष्ण बाबा. लोक मला दक्षिणा देतात ना, तुम्ही माझ्याकडे आम्ही पोचलो आहोत आता श्री क्षेत्र भंडारा डोंगर, सुदावडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे या भंडारा डोंगरावर नामस्मरण करण्यासाठी यायचे. इथनं तुम्हाला मी दाखवत आहे. भंडारा डोंगरावर दिसतो का पहा झूम करून. तिथे मंदिराचं काम चालू आहे. हे पहा, हे जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नवीन मंदिर भंडारा डोंगरावर बांधत आहे, त्यासाठी संस्थांनी सर्व लोकांना आवाहन केलं आहे की ज्या कोणाला देणगी द्यायचे नामस्मरणामध्ये या मंदिर उभारण्यासाठी त्यांनी देऊ शकता. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या कंपनीपासून बराच लांब आहे. हे पहा, आमची दिंडी आता भंडारा डोंगर इथं पोहोचलेली आहे. तुका विष्णू नाही तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. आमचे महाराज भंडारा डोंगर येथे थोडीशी सर्वांसोबत विश्रांती घेत आहेत. आरती
आमचे धनुर्धर महाराज आलेले आहेत आळंदीहून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भेटीसाठी. उद्या त्यांचा काय बीज आहे. तुकारामजी बीज म्हणतात ती उद्या बीज आहे. त्या बीजेसाठी आमचे हे धनुर्धर महाराज आळंदीवरून थेट इथे आलेले आहेत. रामकृष्ण हरी. वारी करायला भेटली नाही. हा तर बस झाला हे दशमी आपलं बीजेचा कार्यक्रम घेतला तरी वारी झाल्यासारखं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. फायनली आम्ही 5व्या दिवशी पोचलेलो आहोत श्री क्षेत्र संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गावी, त्यांच्या जन्मस्थानी. उद्या बीज आहे, तुकाराम बीज म्हणतात. तुम्ही आता पाहू शकता आम्ही तुकाराम महाराजांचं मंदिर तुम्हाला झूम करून दाखवत आहे. ही इंद्रायणी माता आहे. हे पहा जे कळस दिसत आहे ते तुकाराम महाराजांचं कळस आहे आणि ही इंद्रायणी माता आहे. गर्दी झालेली पहा. ह्या साईडला जे दिसत आहेत ते सदैव वैकुंठ गमनाला गेले. इंद्रायणी मातेच्या पलीकडे ते तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, हे ते मंदिर आहे आणि आमची दिंडी या इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांच्या गावी पोहोचलेले आहे.
पाचव्या दिवशी दिंडी पोहोचलेली आहे शिरवणे गावातून श्री क्षेत्र देहू या गावी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम अशी जी ख्याती आहे ती उद्या सुद्धा हे वैकुंठ गमनाला गेलेले श्री क्षेत्र देहू तुकाराम महाराज मंदिराजवळ पोहोचलेले आहोत. आणि तुम्हाला मी ते इंद्रायणीच्या पलीकडे जे दिसत आहे ते आहे तुकाराम गाथा मंदिर. मला झूम करून दाखवत आहे पहा. हे जे आहे हे तुकाराम गाथा मंदिर आहे. आणि हे जे कळस आहेत इथनं नांदुरीचं झाड आहे आणि तिथं ह्या क्षेत्रावरनं तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेलेले होते. आणि पुलाच्या पलीकडे हे जे दिसत आहे तुम्हाला श्री संत तुकाराम महाराज संस्था म्हणजे जे कळस दिसत आहे हा जो कळस आहे हा तुकाराम महाराजांचा कळस आहे. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू महाराज की जय. ज्यांची जगभर ख्याती अशी पसरलेली आहे श्री संत तुकाराम महाराज यांचा उद्या तुकाराम बीज आहे. या निमित्ताने नवी मुंबईतील शिरवणे गाव येथून श्री क्षेत्र देहू येथे वैकुंठवासी हा बाबा एकनाथ महाराज यांच्या प्रेरणेने व दत्ताबाबा पाटील शिरवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही दिंडी इथे दरवर्षी 16 वर्षे झाली या ठिकाणी येत आहे चालत चालत. तुकाराम महाराज की जय. फायनली पोचलेलो आहोत आम्ही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात. हे पहा महाद्वार. तुकाराम हे पहा इंद्रायणी मातेच्या इथं आलेलो होतो आपण. या डोहामध्ये पवित्र तीर्थामध्ये आता प्रक्षालन करणार आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या भेटीला दर्शनाला जाणार. ही शिरवणे गावातून आलेली दिंडी आहे. बाबा तुमचं बोला काय सांगा ना. आता पोहोचलो तुम्ही देऊळला. काय आता पुढचा काय गाडी तुमची वारी पूर्ण झाली. हा हे आमचे वरुण सुतार शिरवणे गावचे. यांचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि यांना भरपूर व्ह्यूज आहेत. तरी यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. तुम्हाला
तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथपर्यंत दाखवतो तिथपर्यंत दाखवतो तुकाराम महाराजांच्या आतमध्ये मंदिरामध्ये.
उपकार स्वप्नी सविस्तर सांगितले त्याची तुझं काही घडली रे निंदा म्हणून हे वादा धरली तुझ्या कारण तू तुकोबराची निंदा केली द्वेष केला मस्तर केला तुकोबर आहे सामान्य नाही तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथुर का जो अवतार नाम याचा मग मला खूण पटली मग मी त्याला शरण गेल्यानंतर तुकोबराने माझ्या मस्तकावर कृपा केली आणि कृपा केल्यानंतर मला कळालं तुकोबर आहे सामान्य नाही हे प्रत्यक्ष विष्णू आहे तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ हा